नमस्कार ट्रेडर्स इन्व्हेस्टर्स, तुम्ही आता एंजल वन मध्ये स्मार्ट ऑर्डरच्या माध्यमातून इक्विटी इंट्राडे, इक्विटी डिलिव्हरी, इक्विटी स्विंग, इक्विटी शॉर्ट टर्म, इक्विटी लॉंग टर्म या ट्रेडिंग प्रकारामध्ये सुद्धा स्टॉप लॉस आणि टार्गेट लावू शकता. होय, तुम्ही स्टॉप लॉस टार्गेट इंट्राडे साठी सुद्धा आणि लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, स्विंग टर्म साठी सुद्धा लावू शकता आणि रिलॅक्स राहू शकता. तुमचा जो टार्गेट आहे तो ऑटोमॅटिकली हिट होईल, तुमचा जो काय स्टॉप लॉस आहे तो ऑटोमॅटिक हिट होईल. तर चला बघूया याचा उपयोग तुम्ही तुमच्या दैनंदिन ट्रेडिंग मध्ये कसा करून घ्याल. जेव्हा तुम्ही ऑर्डर प्लेस करता तेव्हा तुमची ऑर्डर ही ऑर्डर मध्ये येत असते. ऑर्डर्स मध्ये आल्यानंतर ती पॅरलली सेम टाइम मध्ये तुम्हाला पोर्टफोलिओ मध्ये दिसते. म्हणजे तुम्ही अगदी इंट्राडे करत असाल तरी देखील फक्त तुम्हाला ऑर्डर ही प्लेस करायच्या इंट्राडे किंवा पे लेटर मध्ये, डिलिव्हरी आणि पे लेटर मध्ये प्लेस करायची, इंट्राडे मध्ये प्लेस करायची नाहीये. कारण की इंट्राडे मध्ये जर ही ऑर्डर तुम्ही प्लेस केली तर हे सेटअप तुम्हाला लावता येणार नाहीये. तुम्हाला हे प्लेस करायचे ऑर्डर फक्त आणि फक्त डिलिव्हरी आणि पे लेटर मध्ये, तर तुम्हाला हा सेटअप लावता येईल. तुम्ही डिलिव्हरी मध्ये माल घेऊन इंट्राडे मध्ये सुद्धा सेल करू शकता. इंट्राडेचे सुद्धा तुम्ही टॉप लॉस टार्गेट या ठिकाणी सेट करू शकता आणि स्विंगचं सुद्धा, शॉर्ट टर्मचं सुद्धा, लॉंग टर्मचं सुद्धा सेट करू शकता. कसं करता येईल? तर मी तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही जेव्हा प्लेस करता तेव्हा ऑर्डर तुमची पोझिशन्स मध्ये येते. जर तुम्ही सुरुवातीला करताय तर लगेच ती पोर्टफोलिओ मध्ये तुम्हाला दिसायला सुरू होईल, कारण की आपण ऑर्डर ही डिलिव्हरी आणि पे लेटर मध्ये प्लेस केलेली आहे. ऑलरेडी तुम्ही ऑर्डर जी प्लेस केलेली आहे किंवा ऑलरेडी तुमचं होल्डिंग पडलेलं आहे, त्या प्रत्येक होल्डिंगला तुम्हाला टॉप लॉस टार्गेट लावायचं आहे, ते सुद्धा या ठिकाणी शक्य आहे. चला मी तुम्हाला पोर्टफोलिओ मधून ते लावून दाखवतो. मी मन्नपुरमला ऑलरेडी मन्नपुरम परचेस केलेला आहे. 1000 क्वांटिटी 185 रुपयाच्या अवरेज प्राइस ना तो 183 सुरू आहे आणि आता मला तिथं 2100 रुपयाचा लॉस दिसतोय. पण मला आता याला रोज बघत बसायचं नाहीये, मला काही एक टार्गेट टॉप लॉस सेट करायचा आहे. तर मी काय करेन, इथं मला नॉर्मल क्लिक केल्यानंतर बाय आणि सेलचा ऑप्शन येतो. बाय ऑलरेडी मी करून ठेवलेला आहे, तर मी सेल या बटनावर क्लिक करेन. सेल या बटनावर क्लिक केल्यानंतर मला डिलिव्हरीला ऑटोमॅटिक क्लिक आलेला आहे. 1000 क्वांटिटी माझी आलेली आहे आणि खाली तुम्हाला सेलचं बटन सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. बट मला हे न वापरता सेलचं बटन मला डायरेक्ट ऍडव्हान्स ऑर्डर मध्ये जायचंय. ऍडव्हान्स ऑर्डर मध्ये का, तर मला आता विकायचा नाही, तो मला माझ्या सेट केलेल्या टार्गेटला मला तो विकायचा आहे. तर सेट केलेल्या टार्गेटला जर मला विकायचा असेल तो, तर मी या ठिकाणी काय करेल, माझी क्वांटिटी प्लेस करेन 1000 क्वांटिटी. ओके, इथं टेक एंट्री सिग्नल असं दिलेलं आहे. मला एंट्री घ्यायची नाही, मला टॉप लॉस सेट करायचा, टार्गेट सेट करायचं. तर मी बाजूचं OCO GTTच्या खाली जे OCO दिसतंय मी त्याला क्लिक करतोय. तुमच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला हे स्मार्ट ऑर्डर या नावाने दिसणार आहे. मोबाईल मध्ये तुम्हाला GTTच्या खाली OCO असं दिसेल. मी डेस्कटॉप ऍप्लिकेशन वर तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला मोबाईल मध्ये हे सेल बटन दाबल्यानंतर ऍडव्हान्सच्या ठिकाणी तुम्हाला स्मार्ट ऑर्डर दिसेल. GTTच्या खाली तुम्हाला OCO मोबाईल मध्ये पण बघायला मिळेल. तुम्हाला जर हे मोबाईल मध्ये सापडत नसेल, डेस्कटॉप मध्ये पण सापडत नसेल, तर तुम्ही या खाली दिलेल्या नंबरला संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला त्यासाठी सपोर्ट करूया. बघूया पुढं की हे क्वांटिटी मी कसं टॉप लॉस टार्गेट या ठिकाणी सेट करतोय. समजा मला 174 रुपयाचा टॉप लॉस लावायचा आणि 192 रुपयाचा टार्गेट लावायचा. वरी 183 आता त्याची प्राइस सुरू आहे, पण मला मॉडिफाय करायचं. समजा हे मला बाय डिफॉल्ट आलेलं आहे, मी थोडासा अजून खाली घेतो. 170 रुपयाचा मला स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे आणि टार्गेट थोडंसं अजून वरती प्लेस करतो. टार्गेट मला प्लेस करायचंय समजा 100च्या ऐवजी 200 प्लेस करायचंय. 200 रुपयाचा टार्गेट प्लेस करायचंय. ओके, हे दिसतंय तुम्हाला. आता खाली प्लेस ऑर्डरचं बटन रेड झालेलं आहे, मी त्याला क्लिक करतो आणि माझी ऑर्डर कन्फर्म झालेली आहे. कन्फर्म GTT ऑर्डर, याला GTT ऑर्डर म्हणतात. मी कन्फर्मला क्लिक केलं. कन्फर्म क्लिक केल्यानंतर GTT क्रिएट सक्सेसफुली असं येईल. तुम्हाला जायचंय तुमच्या ऑर्डर बुक मध्ये. ऑर्डर बुक मध्ये गेलात त्या ठिकाणी GTTचा ऑप्शन दिसेल. मोबाईल मध्ये तुम्हाला GTTचा ऑप्शन वरती दिसत नाही, तुम्हाला ओपन ऑर्डर पोझिशन एवढंच दिसतं. तुम्हाला 3 डॉटला क्लिक करायचंय. उजव्या कोपऱ्यात 3 डॉट असतात, त्या 3 डॉटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ते दिसणार आहे. इथं टॅब आहे, वेगळं ऑप्शन येत आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये
ऑर्डर्स मध्ये जाऊन तिथं जे एंजल वनच्या ऍप मध्ये 3 डॉट येतात, ते डॉटला क्लिक करायचे, तिकडे GTT नावाने तुम्हाला ऑर्डर दिसेल. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की मन्नपुरम मध्ये मी ऑर्डर जी प्लेस केलेली आहे ती पेंडिंग दिसते. वरची ऑर्डर बघा, खालच्या 2 बघू नका, मी ते कॅन्सल केलेत. सेशन मध्ये मी दाखवत होतो त्यावेळेस टाकत होतो मी. काय दिसतंय बघा इथं की मी सेल ऑर्डर प्लेस केले, ऍक्शन 1000 क्वांटिटी, LTP 183 सुरू आहे. ट्रिगर टाईप काय आहे, SL आणि टार्गेट, SL आणि TG. 170 रुपयाला गेला तरी तो सेल होईल आणि 200 रुपयाला गेला तरी तो ऑटोमॅटिकली सेल होईल. लिमिट प्राइस 168 रुपये, 198 रुपये, म्हणजे 168 रुपयाला गेला की तो माझी ऑर्डर प्लेस करेल, 198 रुपयाला प्राइस ट्रिगर झाली की माझी ऑर्डर प्लेस होईल. एक्सपायरी डेट कधी आहे, 30 डिसेंबर 2025, म्हणजे ही ऑर्डर माझी 30 डिसेंबर 2025 पर्यंत व्हॅलिड राहील. बरोबर आहे का मित्रांनो? 1 वर्षासाठी ऑर्डर व्हॅलिड राहते, त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन ट्रेडिंग करू शकता. तुम्ही तुमचा सेटअप जो आहे, तुमच्या सेटअप प्रमाणे एंट्री घ्या आणि सेटअप प्रमाणे टॉप लॉस सेट करा आणि या फीचरचा एन्जॉय करा. डेली प्रॉफिट बनवा. या सेटअपमुळे तुम्ही इंट्राडे मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सेटअप लावू शकता. या सेटअपमुळे तुमचा डिसिप्लिन फॉलो होतो. फक्त तुम्हाला ऑर्डर ही इंट्राडे मध्ये न घेता डिलिव्हरी आणि पे लेटर मध्ये घ्यायची, एवढीची काळजी घ्या. SMA स्टॉक मार्केट ट्रेडिंग आणि ट्रेडिंग नेहमी तुमच्या सोबत आहे. एनी टाइम तुम्ही आम्हाला कॉल करून या फीचर बद्दल माहिती घेऊ शकता. अशा अनेक नवीन गोष्टीसाठी परत भेटूया. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.